खरं तर त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपामध्ये अजिबात तथ्य नाहीये। तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यावेळी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पाणी या विषयावरती चर्चा चालू होती आणि पाणी या विषयावरती चर्चा चालू असताना आमच्या माननीय महापौर यांनी त्यांना बोलण्यासही संधी दिली। हे असताना सुद्धा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या विषयामध्ये पाणी या विषयावरती बोलत असताना त्यांनी मध्येच धार्मिक विषय काढला। खरं तर पाण्याची नागरिकांना एवढी गरज असताना, पुणे शहराला गरज असताना असा धार्मिक विषय काढून त्या ठिकाणी तेढ निर्माण करणं हे अयोग्य आहे। खरं तर त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे। आम्ही कुणीही मारण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी गेलो होतो। आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारत होतो की या ठिकाणी पाणीचा विषय चालू, या पाण्याच्या विषयावरती आपण बोललं पाहिजे। तुम्ही एवढे आक्रमक का झाला? तुम्ही जागेवरून स्वतःला सांगू शकत होते, मात्र तुम्ही अग्रेसिव्हली त्यांच्या आसनापर्यंत पोहोचले। आम्ही त्यांच्या खरं तर आसनापर्यंत जाणार नव्हतो। 2-4 वेळा आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की पाण्याचा विषय, आपण पाण्याच्या विषयावरती बोला, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी धार्मिक विषय चालू केला। असं चालू झालं असताना आम्ही सांगितलं की हा विषय आपण या पटलावरती आता मांडू शकत नाही, कारण आपला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा विषय आता या ठिकाणी चालू आहे।